आजची महत्त्वाची बातमी, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आज संपलं, पण दिवसभरातल्या परिस्थितीनंतर पुन्हा एकदा ईव्हीएम कडे बोट दाखवलं गेलं आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे ईव्हीएम मधला बिघाड आणि त्यामुळेच विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले। तर विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन रशियामधून ईव्हीएम कंट्रोल केलं जातं असा आरोप करून खळबळ माजवून दिली आहे। पाहूयात यावरचा TV9 चा स्पेशल रिपोर्ट। देशभरात ईव्हीएम मध्ये बिघाड, रशियातून ईव्हीएम कंट्रोल, चंद्राबाबूंच्या आरोपानं खळबळ। Hacked EVM, remotely altered control unit. There are rumors from Russia people are operating. कोणतंही बटन दाबलं तरी भाजपलाच मत गेल्याचा आरोप। आज डिजिटल इंडिया की बात करने वाले लोग क्यों मशीनें खराब कर रहे हैं? कहीं न कहीं धोखा न हो जाए। महाराष्ट्रातही ईव्हीएमच्या बिघाडामुळे तासभर मतदान थांबलं। 50% मतदानाची व्हीव्हीपॅटची मोजणी करण्याची विरोधकांनी आधीच मागणी केली आहे आणि प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे, पण पुन्हा विरोधकांनी यावरून मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि रशियातून ईव्हीएम हॅक होत असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली। Hacked EVM, remotely altered control unit, display, memory manipulation, altered software code VVPAT slip 3 seconds versus 7 seconds, replaced chips or code, vote stuffing after poll closure, unknown antecedents of engineers, technicians, hacked election. Even there are rumors from Russia people are operating or somewhere remotely they are operating. तिसऱ्या टप्प्यात दिग्गजांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झालंय, पण त्याच ईव्हीएम वरून पुन्हा सवाल निर्माण झाले। कारण महाराष्ट्रात माढा, सांगली आणि सिंधुदुर्गात ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यानं तासभर मतदान थांबलं। तासगावातल्या चिंचणी मतदान केंद्रावर मतदारांना तात्कळत उभं राहावं लागलं। तीच परिस्थिती माढ्यातल्या निमगावातल्या मतदारसंघातही पाहायला मिळाली। तर काटेवाडीत आईसोबत मतदान करण्यास गेलेल्या अजित पवारांनाही असाच अनुभव आला। बटन दबतच नसल्यानं आईनं अजित पवारांना आवाज दिला, पण अजित पवारांबद्दलही तसंच झालं। काही ठिकाणी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये मशीनच्या जवळ 4 ते 5 तक्रारी आलेल्या आहेत। दुरुस्त करण्याचं होतंय, पण एक तास त्याच्यासाठी वाया जातोय। पण मतदारांचा जो प्रतिसाद आहे हा मागच्या निवडणुकीपेक्षा सुद्धा खूप जास्त आहे। उत्स्फूर्त असं प्रतिसाद यावेळेला आम्हाला दिसतोय आणि इतर सगळ्या मतदारसंघापेक्षा या मतदारसंघातलं मतदान हे अधिक जास्त संख्येने होईल अशी मला खात्री आहे। आमची एवढीच त्या ठिकाणी मागणी होती, निवडणूक आयोगाला हे काही पहिलं नाहीये। पालघरची निवडणूक, गोंदियाच्या निवडणुकीमध्ये याच तक्रारी आल्या होत्या आणि तुम्हाला प्रचंड मोठा वेळ तुमच्याकडे होता त्याची पूर्वतयारी करण्याचा। आता पहिल्या टप्प्यामध्ये त्याच तक्रारी येत आहेत, दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील त्याच तक्रारी येत आहेत आणि आताही त्याच तक्रारी येत आहेत। याचा अर्थ कुठेतरी निवडणूक आयोगानं जी यंत्रणा निश्चितपणे चांगल्या पद्धतीने राबवली पाहिजे ती राबवली गेलेली नाहीये हे त्याच्यातनं दिसून येत आहे। हे झालं महाराष्ट्राचं, पण उत्तर प्रदेशातही ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या। तर कोणतंही बटन दाबलं तरी भाजपलाच मत गेल्याचा गंभीर आरोप अखिलेश यादवांनी केला। 350हून अधिक ईव्हीएम बदलण्यात आले। जिल्हाधिकारी सांगत आहेत की ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना ईव्हीएम बाबत अधिक माहिती नाही। निवडणूक आयोगानं सांगावं की आम्ही जिल्हाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवायचा की हा मोठा एक कट आहे। ज्या निवडणुकीवर 50,000 कोटी खर्च झाले आणि त्यात अशा घटना होत असतील तर हा एक गुन्हाच आहे। मशीनों के रखरखाव देखभाल अच्छा करेंगे, लेकिन सोचिए प्रशासन ने कैसी जिम्मेदारी निभाई है। जहां जहां देश में चुनाव हो रहा है मशीनें खराब हो रही हैं, तो अगर आज डिजिटल इंडिया की बात करने वाले लोग क्यों मशीनें खराब कर रहे हैं? कहीं न कहीं धोखा न हो जाए, इसलिए मैं चाहूंगा इलेक्शन कमीशन से कि ऐसे लोगों के खिलाफ कार्रवाई हो और सख्ती से पेश आए जहां पर मशीनें खराब हो रही हैं। म्हणून आता सवालही अनेक उपस्थित होत आहेत। ईव्हीएम बिघाडाच्या घटना वारंवार का घडत आहेत? मतदान केंद्रावर खरंच प्रशिक्षित कर्मचारी नाहीत का? बिघाड झालेल्या मशीनमध्ये भाजपलाच कसं मत जात आहे? 2 टप्प्यातून ईव्हीएम बाबत काहीच धडा घेतला नाही का? आता पुढच्या टप्प्यामध्ये ईव्हीएम बाबत अधिक खबरदारी घेण्यात येईल
आणि निर्विघ्न मतदार पार पडेल हीच अपेक्षा. मोहन देशमुखसह पंकज भनारकर, TV9 मराठी. विशेष म्हणजे विरोधकांकडून जे रशियाचं नाव समोर आलं त्या रशियाचं नाव पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये आलेलं आहे असं नाही, तर अमेरिकेमधल्या निवडणुकांमध्ये सुद्धा रशियामधून मॅनेज होत असल्याचा आरोप झालेला होता. आणि त्यातच आता भारतामध्ये विरोधकांच्या आरोपानंतर सवाल उपस्थित होत आहे. रशियामधून ईव्हीएम हॅक होत असल्याच्या आरोपाचे पुरावे काय? ईव्हीएम इंटरनेटशी कनेक्ट नाही, मग हॅक कसे होतात? पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे आरोप होत आहेत का? मतदान झाल्यानंतर खरंच ईव्हीएमच्या चिपमध्ये बदल शक्य आहे का? विरोधकांच्या अशा आरोपानंतर देशाची बदनामी होत नाही का? रशियातून ईव्हीएम हॅक होत असल्याच्या आरोपाचे नेमके पुरावे काय?